ठाणे महापालिकेत भाजप शिवसेना युती झाली, मात्र या युतीवर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया आता ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकरांनी दिली। ठाण्यात सुरुवातीपासूनच स्वबळावर लढा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती, तरीही वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात महायुतीत लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ठाण्यातील 131 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87 जागा मिळाल्या, तर भाजपच्या वाट्याला 40 जागा आल्यात। त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान नाराजी असली तरी युती धर्म पाळणार आहोत, त्यासोबत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया केळकर यांनी दिली आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये युती म्हणून आम्ही लढणार आहोत असं आधीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं। पण प्रत्यक्षात ज्यावेळी काल शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा, त्यावेळी केवळ 2 ते 3 महानगरपालिकांमध्येच ही युती झाल्याचं दिसून आलं। त्यामध्ये देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये अगदी शेवटपर्यंत युती होतीये की नाही होतीये, कोणता प्रभाग कोणाला जाणार, कोणत्या वॉर्डवर कोण नगरसेवक लढणार, इथपर्यंत टोकाची मतं होती। पण युती झाली, अर्ज भरले गेलेले। आता युती झाल्याच्या नंतर ठाणे महानगरपालिकेमधलं भाजपचं चित्र कसं असेल, कशा प्रकारे प्रचार असेल आणि ही युती मुख्यतः झाल्यामुळे कोणाला फटका बसणार आहे आणि कोणाला याचा फायदा होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आमदार संजय केळकर सर, संपूर्ण युतीच्या चर्चांमध्ये आपण होतात, सुरुवातीपासून बैठकांमध्ये आपण होतात, मात्र शेवटच्या 2 बैठकांमध्ये आपण नव्हतात। असं सांगितलं जात होतं की युती करणं याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हा पक्ष ठाण्यामध्ये वाढण्यापासून रोखला जाईल, असे अनेक म्हणजे गणेश नाईक आले त्यांनी देखील सांगितलेलं होतं। तुमचे देखील अनेक वेळा हेच म्हणतो की महापौर पद देखील आम्हाला हवं आहे किंवा पक्षासाठी ते हवं आहे, पक्षाची वाढ होण्यासाठी हवं आहे। आता युती झालेली आहे, संपूर्ण अर्ज भरले गेलेले आहेत, आता मत काय आहे? नाही, आता युती झाली आहे, आता महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणं हे एकच लक्ष जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आमचं आहे आणि त्याच्याकरता झटून सगळे कार्यकर्ते काम करतील। युती जर झाली नसती तर भाजप किती जागांवर लढलं असतं आणि त्यातून म्हणजे तुमच्याकडे पूर्ण डेटाच आहे, किती जागांवर कधी लोकसभेला विधानसभेला मतं कधी पडली, 2012 2017ला किती मतं होती, सगळा डेटा तुमच्याकडे आहे। तर जर युती झाली नसती आणि भाजपने जर संपूर्ण स्वबळावर लढली असेल तर भाजपला फायदा झाला असता का? किती जागा आपल्या निवडून आल्या असतात? नाही, आतापर्यंतचा जर इतिहास बघितला, केवळ ठाण्याचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा जरी, तर जागा आमच्या वाढतच गेलेल्या आहेत। आता 2017ला युती नव्हती झाली, त्या आधीच्यापेक्षा आमच्या 23 जागा आल्या। माझ्या विधानसभेमध्ये 3च जागा होत्या, त्या 3च्या 19 झाल्या होत्या। त्याच्यामुळे हा स्वाभाविक आहे की जास्त जागा लढायला मिळाल्या तर जागा देखील निश्चितपणे जास्त येऊ शकतात। एवढा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकर नेहमीच दिलेला गेल्या 5-6 निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एक वक्तव्य किंवा काल तुमचं एक कोट आलं होतं की नक्कीच युती झालेली आहे, आता लढणार, पण समाधानी मात्र नाही। युती झाली नसती तर जास्त आपल्याला स्कोप होता ही निवडणूक लढवून जिंकण्याचा? जास्ती जागा लढलो असतो, कारण आमच्याकडे एवढे फॉर्म आले होते की एक प्रभाग सोडला तर सर्व प्रभागामध्ये आमच्याकडे कॉन्टेस्टंट होते 550-600च्या वर, आणि तेवढ्या जागांमध्ये आम्ही निश्चित परिणाम देऊ शकलो असतो। परंतु हे निश्चित आहे की आम्हाला समाधान का नाही माझ्यासारख्याला, कारण की ज्या अपेक्षित जागा, ज्या न्याय्य म्हणा किंवा एक लॉजिकल एंड जो आहे, कारण मधल्या 8-9 वर्षामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे आणि त्या ठिकाणी इलेक्टोरल मेरिट जो बघण्याचा मुद्दा होता तो माझा होता आणि त्या हिशोबाने ज्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे ते शेवटपर्यंत काही त्यांनी दिल्या नाहीत आणि त्याच्यामुळे मी म्हटलं समाधानी नाही। परंतु शेवटी व्यापक हित जे आहे ते पक्षनेतृत्व बघत असतं आणि अधिकाधिक ठिकाणी झाली पाहिजे ही भूमिका घेत असतं आणि त्या भूमिकेमधनं आम्ही ज्या जागा मिळाल्या त्या स्वीकृत करून त्याच्यातल्या जास्तीत जास्त निवडून कशा येतील आणि महायुती 100-110 प्लस कसं होईल याच्याकडेच आता पुढच्या 15 दिवसात बघणार आहोत। पण ठाण्याची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर एक बॉर्डर जर सोडली आपण मुंबईची, तर दोन्ही ज्या दुसऱ्या बॉर्डर आहेत त्या बॉर्डरवर युती झाली नाही आहे। त्या ठिकाणी गणेश नाईक असतील नवी मुंबईतले, त्यांनी आम्ही स्वतंत्र लढणार आणि ते स्वबळावर गेलेले आहेत दोन्ही पक्ष। मीरा भाईंदरमध्ये देखील नरेंद्र मेहता अडून बसले, त्यांनी देखील सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार, आमची तेवढी ताकद आहे। पण ठाण्यात असं का नाही झालं? नाही, असं आहे की ठाणे आणि कल्याण या ठिकाणी युती झालेली आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये देखील 12 ठिकाणी युती जी आहे ती आपल्याला झालेली दिसते। ठाण्यामध्ये झाली, स्वीकारलं गेलं आणि शेवटी या शहरामध्ये
शिवसेनेचे प्रमुख जे आहेत एकनाथ शिंदे ते या शहरामध्ये आहेत आणि त्यामुळे देखील एक ती भूमिका असते, एक व्यापक भूमिका तर असतेच आणि त्या भूमिकेतून देखील या ठिकाणी युतीची भूमिका जी आहे ती साऱ्यांनी घेऊन ती युती केली. घाटा कोणाला आणि तोटा कोणाला हे न बघता आपण युतीतून लढली पाहिजे आणि इथे तिसरं इंजिन लागलं पाहिजे. डबल इंजिन चालू आहे, तिसरं पण इंजिन इथे जोरात झालं तर विकासाचा जो रथ आहे तो योग्य दिशेने जाईल. पण असं नाही वाटत का की जर एकटे लढलं असतं तर आज महापौर पदावर देखील भाजपचा दावा असता, तितकी संख्याबळ आपल्याला आलं असतं. जसं आता नरेंद्र मेहता आणि गणेश नाईक करू शकतात की आमच्याकडे जास्त हे जागा आहेत आणि निवडून ते येणारच आहेत, तर आम्ही आमचा महापौरच बसणार. ठाण्यात मग युतीच्या मागचं किंवा कल्याण डोंबिवलीच्या युतीच्या मागचं काय कारण असू शकतं जे ठाण्यात घडलं नाही ते तिकडे कसं घडलं? नाही, भाईंदर आणि वाटाघाटीमध्ये कुठे कमीपणा किंवा वाटाघाटीमध्ये असं काही झालं का की कमीच घ्यायचं आहे? नाही, भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये आधी महापौर होते आणि त्यांच्यामुळे त्यांच्या इथे असणं स्वाभाविक आहे आणि ते करणं स्वाभाविक आहे आणि त्यांची भूमिका जी आहे ती त्या पद्धतीने. आणि एवढंच आहे की त्यांचं काही बोलणीमध्ये काही झालं नसेल. या ठिकाणी शेवटी प्रदेशाचे अध्यक्ष याच्यामध्ये होते आणि त्यांनी एक व्यापक भूमिका समोर ठेवून ती केली असेल आणि त्याच्यामुळे ते होऊ शकलं ठाणा आणि कल्याणमध्ये. अनेक आता असं झालं की तुमच्याकडे एवढा भरभरून प्रतिसाद होता लोकांचा की त्यामुळे नाराजांची संख्या देखील तुमच्याकडे सगळ्यात जास्त आहे. मग असं वाटत नाही का की ज्या लोकांनी गेले 8 वर्ष, 5 पण नाही 8 वर्षांपासून जे झटत होते, ज्यांना एका तिकिटासाठी एका क्षणाची कालची वाट बघत होते की आम्ही उमेदवारी अर्ज 2026साठी भरणार, तर त्यांना दुखावलं पार्टीने असं वाटत नाही का? नाही, फार मोठा ड्राईव्ह आता आम्हाला घ्यायला लागणार आहे. कारण की हे खरं आहे की ही संघटना जी आहे, कार्यकर्ते जे आहेत ते चप्पा भाजपाकरता 8 वर्ष काम करत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा वाटणं, त्यांची भावना, भूमिका असणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे यावेळेला तर हा मोठा ड्राईव्ह आहे की हे नाराज जे कार्यकर्ते आहेत त्यांना समजावणं आणि त्यांना त्यांच्याशी संवाद करणं. परंतु आता ज्यावेळेला युती झालेली आहे, आता मागच्या वेळेला नव्हती, त्यांना संधी मिळाली होती लढायला, तर आता या वेळेला या भूमिकेतनं त्यांनी शेवटी राजकारणामध्ये असं एक निश्चित नसतं की 1+1=2 आणि त्याच्यामुळे ही भूमिका त्यांना सांगून पुढच्या काळामध्ये 15 दिवसामध्ये हे कामाला लागतील. अनेकांनी असं केलंय की तुमच्याकडून तिकीट नाही मिळालं तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाकडून जाऊन ताबडतोब त्यांना तिकीट मिळालं, त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला. काहींची स्वतःची ताकद होती, मग त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. जर समजा या सगळ्यांना समजा यश मिळालं तर भाजपला मिळालेल्या कमी यशामध्ये कोणाचा वाटा असेल किंवा त्याचं खापर कोणावर असेल? नाही, खापरचा प्रश्न नसतो की कारण की शेवटी मतदान जे आहे ते मतदार ठाण्याचा करत असतो आणि मला माहिती आहे की ठाण्याचा मतदार जो आहे तो अतिशय सुज्ञ आहे. त्याने महायुतीला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, मग लोकसभा विधानसभा असो, आणि मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचं अत्यंत प्रेम आहे आणि त्याच्यामुळे हा मतदार जो आहे ते योग्य तेच करेल आणि पुन्हा महायुती मोठ्या संख्येने त्यांच्याच आशीर्वादाने महापालिकेवर येईल. कोणता असा मुद्दा आहे जो तुम्ही घेऊन जाणार आहात? आता महायुती असल्यामुळे किंवा युती असल्यामुळे अनेक जे मुद्दे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काढत होतात, भ्रष्टाचाराचे असेल, ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचे घोळ असतील किंवा जो फंड आला, जो निधी आला त्याच्यामधला भ्रष्टाचार असेल, तुम्ही अनेक मुद्दे विधानसभेमध्ये मांडलेले आहेत. मग ते मुद्दे बाजूला ठेवावे लागतील आता कदा युती झाल्यामुळे? नाही, बघा, मी ज्यावेळेला निवडून आलो तेव्हाच सांगितलेलं आहे की मी या महापालिकेचा चौकीदार आहे आणि त्याच्यामुळे तिजोरीमध्ये काय येतं आहे आणि काय जातं आहे ह्याच्याकडे मी बारीक लक्ष ठेवणार. आज पूर्वीही ठेवलं, आजही ठेवतोय, उद्याही ठेवणार. परंतु आज ठाणेकरांचे फार समस्या ज्या आहेत ते लोकल लेव्हलच्या ज्या आहेत, मोठे विकासाचे तर आम्ही करतोय, तेही आम्ही मेट्रो असेल, अंतर्गत मेट्रो देखील फडणवीस सरकारच्या काळामध्ये आम्हीच ते आग्रह केला, ती देखील पुढच्या काळामध्ये येणार आहे. अनेक गोष्टी आहेत, पण पाणी असेल, वाहतूक कोंडी असेल, पार्किंगची समस्या असेल, शौचालयाचं जे आहे हे बरंचसं या ठिकाणी आवश्यक आहे. कारण पॉप्युलेशन वाढते, लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात येतोय. एका बाजूला मोठे मोठे टोलेजंग इमारती होते, दुसरीकडे स्लम वाढतोय. हे सारे आपण प्रकल्प राबवतोय आणि त्याच्याकरता म्हणजे प्रत्येक ठाणेकराचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याकरता एक ठाणेकर म्हणून आम्ही त्यांच्यासमोर जाऊ
आणि त्यांच्याकरता जे जे करता येईल त्या योजना राबवू. पण असं नाही वाटत का आपल्याला की थोडीशी कुठे ना कुठे कोंडी होईल, कारण की गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही अनेक मुद्दे बाहेर काढले होते ज्याच्यामुळे अनेक ठाणेकरांना हा विश्वास झाला होता की संजय केळकर हे आपले अनेक मुद्दे मांडतायत, म्हणजे रस्त्यांबद्दलची जी कामं झाली नव्हती, निधी आला पण कामं झाली नव्हती, हा विषय तुम्ही मांडला होता. ठाणे महानगरपालिकेचं ऑडिटच झालं नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा तुम्ही मांडला होता. तर हे जे सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे आपणच बाहेर काढले होते, मात्र आता युती झाल्यामुळे हे मुद्दे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मांडू शकाल का तितक्याच? कारण की जो पक्ष सत्तेमध्ये होता गेल्या 5 वर्ष त्यानंतर प्रशासकीय काळामध्ये, त्या पक्षाच्या सोबत तुम्ही आता लढत आहात, ज्यांचे मुद्दे तुम्ही बाहेर काढले होते. नाही, जेव्हा आम्ही येऊ महापालिकेवर त्यावेळेला हे कसं होईल याच्याकरता निश्चितपणे मी बघणार आणि ते झालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणार. आणि मला खात्री आहे की ठाणेकरांकरता जर चांगलं होत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येणार नाही. एक अजून प्रश्न सर, आता एक सूत्र ठरलेलं असतं ज्यावेळी युती होते त्यावेळी, तर असं काही ठरलंय का की महापौर आणि उपमहापौर पदासाठी किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटीसाठी काही आधीपासून ठरलं, वाटाघाटी ठरली आहेत की ते निकालानंतर आपण बोलणी करणार आहोत? नाही, निकालानंतरच त्याचं बोलणी केली जातात की ठाणेकरांचा एकूण आशीर्वाद आणि काय संख्याबळ येतं आणि त्याच्यानंतर बसून मग त्याप्रमाणे हे ठरवलं जातं. जाहीरनामाची वाट बघतायत सगळेजण, जाहीरनामा कधी येणार आहे, काय असणार जाहीरनाम्यामध्ये याची वाट बघताय. की 1-2 मुद्दे तर असे गेल्या, कारण की धरणाचा मुद्दा असेल, तर हे अनेक वर्षापासूनचे मुद्दे अजून पूर्ण झाले नाहीत, तर जाहीरनाम्याची वाट बघतात लोक. नाही, आमचा जाहीरनामा तयार झालेला आहे जवळपास. 10% त्याच्यावर हात मारला की या 2-3 दिवसामध्ये आम्ही जाहीरनामा करू शकतो. आणि जे शक्य आहे आणि जे आम्ही करणार आहोत किंवा करू शकतो ठाणेकरांच्या हिताचं आहे तेच त्याच्यामध्ये मांडून निश्चितपणे लोकांचा विश्वास बसेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही अंतर्भाव करू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संजयजी केळकर आपल्याबरोबर बातचीत करत होते. महापालिका, ठाणे महानगरपालिका ही आता युतीमध्ये लढली जाणार आहे आणि त्यामुळेच एकीकडे शिवसेनेला, शिंदेसेनेला जवळपास 87 जागा मिळाल्या, भाजप 40 जागांवर लढते. पाहूयात आता जनता कोणाच्या पारड्यात किती मतदान करते आणि कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला कोणाची सत्ता या महानगरपालिकेवर बसते. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.